इडली, सांबर, चटणी असा साऊथ इंडियन जर बेत बनवायचं झालं तर माझं खूप गोंधळ उडतं आणि नाश्ता करायलाच मला खूप उशीर होतो, कारण एवढे सगळे प्रकार बनवायचे असतात. आता मी ना सकाळीच छान चटणी बनवून घेतली. आजच त्याला शाळेत जायचं होतं तर इडलीचा एक भांडा पण लावून घेतला. आजच त्यासाठी जी चटणी मी दिलेली आहे ना ती माझ्या दीदीने सकाळी बनवली होती, तर ती चटणी त्याला दिली आणि आमच्यासाठी वेगळी बनवली. माझ्या अगस्त्याची शाळा 9ची असते. 1 तास त्याच्याच मागे धावपळ करावी लागते, कारण 8 ते 9 त्याची तयारी करता करता तो 1 तास कुठे निघून जातो ना तर अजिबात कळत नाही. दीदी सकाळी शाळेत जाता वेळेस ना सांबर बनवून गेलेली, त्यामुळे सांबर बनवायचं मला आज टेन्शन नव्हतं. अगस्त्याची तयारी करून त्याला शाळेत पाठवलं. इडलीचं पीठ खूप छान फर्मेट झालेलं आणि बाकीच्यांना पण नाश्ता करायचाच होता, तर 4-5 भांडी मी ना इडलीची लावूनच घेतली. चटणी फोडणीला द्यायची तेवढी बाकी होती, तर चटणी ना पातेलीमध्ये काढून घेतली आणि लगेच मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची छान फोडणी दिली आणि चटणी खूप छान झालेली. आता एवढं सर्व साऊथ इंडियन मेनू जर बनवायचं झालं ना तर खरंच खूप उशीर लागतो. इडल्या झाल्या होत्या तर त्या काढून घेतल्या आणि तुम्हाला इडली दाखवते. माझी इडली इतकी मऊ आणि लुसलुशीत होते ना, सगळ्यांना माझ्या हातच्या इडल्या खूप आवडतात. आता मला ना एका ठिकाणी जायचं आहे, तर पटकन तयारी केली. नाश्त्यामध्ये मी फक्त 2च इडल्या खाल्ल्या, चटणीसोबत सांबर पण नाही घेतलं आणि त्यानंतर मी स्टेशनला पोचले आहे. खरेदी करायची होती थोडी, एक काम होतं महत्त्वाचं, ते केलं आणि नंतर भूक लागली होती तर हॉटेलला गेली, पावभाजी खाल्ली आणि मग मी घरी आली. तर फ्रेंड्स, असा होता आजचा दिवस.